कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। कोकाटेंच्या खात्यासाठी दत्ता भरणेंच्या नावाचा प्रस्ताव। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चेला उधाण। अचानक दिल्लीत आलो नाही, दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या खासदारांची बैठक। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत गोरंट्याल भाजपमध्ये। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। तात्काळ आरोपींना अटक करण्याचं फडणवीसांचं आश्वासन। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट। मुलीचा फोटो पाठवत असा माल पाहिजे असा मेसेज केल्याची पोलिसांची कोर्टात माहिती। तर खेवलकरांसह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। सबळ पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णींसह सर्व आरोपी निर्दोष। काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी। तर षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप। अनेक वर्षे अपमान सहन केला, वारंवार संघर्ष करावा लागला, दोषी नसताना कलंकित असल्याचा शिक्का लावला। कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांची भावूक प्रतिक्रिया। बार्शीत तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळली। व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊतांवर गंभीर आरोप। मध्ये सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। दत्ता भरणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की माणिकराव कोकाटेंचं खातं काढलं जाणार का की त्यांचं खातं बदललं जाणार आहे, ही मोठी चर्चा सुरू असताना कोकाटेंचं खातं हे बदललं जाणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। दत्ता भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी दिल्या जाऊ शकते यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं। मोठी घडामोड आपण बघतोय। माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत होते आणि याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आपण बघतो की माणिकराव कोकाटेंचं खातं काढलं जाणार की त्यांचं खातं बदललं जाणार यावरती चर्चा असताना आता त्यांचं खातं जे ते बदललं जाऊ शकतं असं कळतंय आणि त्यांचं खातं हे दत्ता भरणेंकडे जाईल। शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे, त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्याबद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक। आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसानं इतर खात्यात तरी कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत। याचविषयी प्रतिक्रिया देण्याकरता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आहेत। अंजली दमानिया, आपण बघतोय की माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात येते असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय आणि त्या खात्याची जबाबदारी ही दत्ता भरणेंकडे जाऊ शकते, आपली काय प्रतिक्रिया? कसं आहे की मलाही ती बातमी कळली की माणिकराव कोकाटेंच्या ऐवजी आता दत्ता भरणे येणार आणि माणिकराव कोकाटेंना आता क्रीडा खातं देणार अशी बातमी देखील ऐकली। मला वाटतं ते क्रीडा खात्यासाठी सुद्धा कुठच्या अँगलनी ते फिट आहेत मला नाही कळत आहे। एक फक्त ते सॉलिटर किंवा पत्त्यांचा खेळ, त्यांना पत्ते खातं दिलं पाहिजे असं मला वाटतं। त्यांना क्रीडा खात्यात त्यांचा काय संबंध आहे, म्हणजे त्यांना काय फिटनेस त्यांचा आहे किंवा क्रीडामध्ये सुद्धा ते काय करू शकतील परमेश्वराला माहिती। मला हे सगळं आता खूप जास्त हास्यास्पद वाटायला लागले। हे काय खाते वाटप आहे, कोणाचं कौशल्य कशात आहे, हे काहीही न बघता वाटेल ती खाती जी दिली जातात ना, खरंच हसावं की रडावं कळत नाही आता। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। अंजली दमानिया यांनी त्यांची प्रतिक्रिया देऊ केलेली आहे। आपण बघतोय की
माणिकराव कोकाटेंचं खातं जे आहे ते काढलं जाऊ शकते आणि त्यांना दुसऱ्या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते असं सूत्रांकडून आपल्याला कळत आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे. राहुल, काय अपडेट? दत्ता भरणे जे की मागच्या सरकारमध्ये देखील मंत्री होते आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे क्रीडा खात्याचा आता सध्या पदभार आहे आणि याच वेळी वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे खातं बदलायचंच असेल तर ते कुणाकडे दिलं जावं याची चर्चा होत असताना दत्ता भरणे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते असं थेटपणे कळतंय. एकंदरीत बघितलं तर मकरंद दत्ता भरणे या दोन नावांची चर्चा सुरू होती, मात्र अखेर ज्या पद्धतीनं गोष्टी कळत आहेत, ज्या पद्धतीनं भाजप नेतृत्वानं वारंवार सांगितलं होतं की सरकारची सकारात्मक कामं या वादग्रस्त मंत्र्यांमुळे शासनापर्यंत पोहोचत नाहीयेत, लोकांपर्यंत पोहोचत, त्यामुळे कुठे ना कुठे ही कारवाई करून हे प्रकरण आता थांबवली पाहिजे. सकारात्मक गोष्टी होत असताना देखील सरकार मात्र वारंवार कुठेतरी पूर्ण आता ही माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातच राहतील अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळं काय नेमकं याबाबत भूमिका घेतली जाते आणि या कारवाईनंतर देखील विरोधक शांत होतात का हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आता ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार आहे आणि दुसरीकडे दत्ता भरणेंकडे कृषी खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते असं समजतंय. पण खुद्द याबद्दलची माहिती जी आहे ती दत्ता भरणेंना नाही आहे. दत्ता भरणे आता या क्षणाला त्यांच्या शेतात आहेत, त्यांच्या गावी, त्यांच्या मतदारसंघात इंदापूर या मतदारसंघामध्ये ते आहेत आणि तिथे एका शेतात ते गेलेले आहेत. त्यांच्यापर्यंत न्यूज 18 लोकमतने पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी याबद्दल अजून आपल्याला तरी काही माहिती नाही की आपल्याकडे कृषी खात्याची जबाबदारी येईल किंवा आपलं खातं बदललं जाईल याबद्दल त्यांनाच माहिती नाही आहे. पण ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे कोकाटेंचं खातं बदललं जाणार ती सगळी लगबग आहे आणि त्यांच्याकडनं कृषी खात्याची जबाबदारी काढून घेतली जाईल आणि त्यांना दुसरं खातं दिलं जाऊ शकतं. किंवा ही खांदेपालट कशी होते बघा, कदाचित दत्ता भरणेंकडचं जे युवक आणि कल्याण खातं आहे, क्रीडा मंत्रालय, त्यांचं क्रीडा मंत्रालय जे आहे, क्रीडा खातं जे ते माणिकराव कोकाटेंकडे जाऊ शकतं आणि कृषी खातं जे ते दत्ता भरणेंकडे जाऊ शकतं. त्यामुळे आता ओसाड गावची पाटीलकी असं म्हणणारे कृषी मंत्री जे आहेत त्यांची पाटीलकी आता खरंच जाणार की काय? म्हणजे खात्याला त्यांनी ओसाड गावची पाटीलकी असं म्हटलं होतं. अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केली होती ज्यावरनं खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजितदादांनी तर इव्हन असंही म्हटलं की इजा बिजा तिजा बिलकुलच नाही. म्हणजे पुन्हा अशा पद्धतीने जर चुका होत असतील तर मात्र याबद्दल कारवाई केली जाईल किंवा ताकीद दिली जाईल. आणि तसंच अजित पवारांकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना ताकीद देण्यात आली. अर्थात असं कळतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ज्यावेळेस माणिकराव कोकाटे परवाच्या दिवशी गेले होते त्यावेळेस त्यांनी अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली होती आणि पुन्हा अशा पद्धतीची वक्तव्य करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. यानंतर आता आपण बघतोय की आता त्यांच्याकडचं कृषी खातं जे ते काढल्या जाणार असल्याचं कळतंय. सूत्रांकडनं आपल्याला निश्चित अशी माहिती मिळाली आहे की त्यांचं कृषी खातं जे ते काढलं जाईल, त्यांच्याकडे दुसऱ्या खात्याची जबाबदारी येऊ शकते आणि कृषी खात्याची जबाबदारी ही दत्ता भरणेंकडे जाईल. दत्ता भरणे आत्ता या क्षणाला त्यांच्या इंदापूर मतदारसंघात एका शेतावरती असल्याची दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो आणि त्यांना अर्थातच न्यूज 18 लोकमतने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांची याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तरी अजून याबद्दलची निश्चित अशी माहिती आलेली नाही आहे की खाते बदल होतोय म्हणून. तुर्तास तरी मी क्रीडा खात्याचा मंत्री असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण भरणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. दत्ता भरणे हे गेल्या मंत्रिमंडळात देखील राज्यमंत्री होते, त्यांच्याकडे खात्याची जबाबदारी होती आणि आता देखील त्यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली होती. पण आता त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी दिल्या जाऊ शकते. राज्याचे वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सरकारने तुर्तास कारवाईपासून अभय दिलंय. सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. सद्य परिस्थितीत कोकाटेंचं मंत्रिपद शाबूत राहिलं पण त्यांचं खातं बदलेल अशी सरकारची भूमिका असल्याचं कळतंय. तर रोहित पवारांनी कोकाटेंच्या पत्ते प्रकरणाविषयी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ माजली. आधी वॉशिंग मशीन, मग फडणवीस ॲक्ट, समज द्यायची आणि माफ करायची. जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच रे. दादा, आज रमी खेळणाऱ्याला तुम्ही एवढं मोठं गिफ्ट दिले, एखादा उदा मटका खेळणारा एक हुडका आणि त्याला एक आणखीन गिफ्ट द्या.
विरोधकांच्या दबावाला आणि टीकेला झुगारून अजित पवारांनी सध्या माणिकराव कोकाटेंना अभय दिलंय. वादग्रस्त विधानं आणि कृतीमुळे मंत्रिमंडळातनं गच्छंतीची टांगती तलवार असलेल्या कोकाटेंचा राजीनामा काही झालेला नाहीये. कोकाटेंचं मंत्रिपद थोडक्यात वाचलेलं असलं तरी त्यांच्या खाते बदलाचं संकट मात्र कायम आहे. थेट विधिमंडळात ऑनलाईन पत्ते कुटणाऱ्या कोकाटेंकडनं कृषी खातं काढून त्यांच्याकडे आता क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. पण या खाते बदलाची डेडलाईन काही फिक्स नाहीये. आता सरकारच्या या मंत्री बचाव धोरणामुळे विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत, माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ॲक्ट लागू आहे, आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ॲक्ट, ही समज द्यायची आणि माफ करायची. कोकाटेंवरच्या कारवाईसाठी वाढता दबाव पाहता कोकाटेंकडचं कृषीमंत्री पदासारखं वजनदार खातं काढून त्यांना क्रीडा, मदत पुनर्वसन किंवा अन्न आणि नागरी औषध प्रशासन या 3 खात्यांपैकी एखादं खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या क्रीडा मंत्री आहेत दत्तामामा भारणे. मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाची जबाबदारी आहे मकरंद पाटलांकडे. अन्न आणि औषध प्रशासन या खात्याची जबाबदारी छगन भुजबळ पाहत आहेत. यापैकी क्रीडा खातं कोकाटेंकडे जाण्याची शक्यता व्यक्त होते. तर या खाते बदलापेक्षा कोकाटेंच्या राजीनाम्याचीच मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात. कोण समजतात स्वतःला मंत्री आहात म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट. सातत्याने माणूस चुका कसं करतं. पहिली चूक, दुसरी चूक मी समजू शकते. अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी, चौथी, पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात. त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सब. कोकाटेंवरच्या कारवाईच्या गदारोळात रोहित पवारांच्या नव्या ट्विटनं ट्विस्ट आणलाय. कोकाटे सभागृहात तब्बल 18 ते 20 मिनिटं पत्ते खेळत होते असा विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल असल्याचा दावा रोहित यांनी आपल्या ट्विटमधनं केलाय. याविषयी त्यांनी आता सरकारकडनंच खुलासा मागितलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांना अटल बिहारी वाजपेयींच्या आणि अजितदादांना यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची त्यांनी आठवण करून दिली आहे. रोहित यांच्यासोबतच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाही, आता मला दादांना एवढंच विचारावं वाटते. दादा, आज रम्मी खेळणाऱ्याला तुम्ही एवढं मोठं गिफ्ट दिले. एखादा उदा मटका खेळणारा एक हुडका आणि त्याला एक आणखीन गिफ्ट द्या. सट्टा लावणाऱ्याला एक गिफ्ट द्या. चुकीची पद्धत आहे दादा ही. तुम्ही स्वतः सांगता यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील या सगळ्यांचा वारसा तुम्ही सांगताय. तो वारसा जोपासला गेला पाहिजे असं मला वाटतं. फक्त भाषणापुरता मर्यादित नका ठेवू त्याला. राज्यात महायुती सरकारची स्थापना होऊन वर्षही पूर्ण होत नाही तोवर काही मंत्र्यांभोवतीच्या वादांमुळे सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमानसात चांगली प्रतिमा जपण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघतोय आता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कृषी खात्याची जबाबदारी जी ती काढून घेतली जाईल असं कळतंय. सूत्रांकडनं न्यूज 18 लोकमतला निश्चित अशी माहिती मिळालेली आहे. आणि त्यांच्याकडे आता कुठलं खातं दिलं जातं हे पण पाहूयात. पण कृषी खात्याची जबाबदारी ही दत्ता भरणेंकडे दिल्या जाऊ शकते. दत्ता भरणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. दत्ता भरणेंकडचं क्रीडा खातं जे आहे ते कदाचित माणिकराव कोकाटेंकडे जाऊ शकतं किंवा मकरंद पाटील यांच्याकडे ते जाऊ शकतं किंवा मकरंद पाटलांचं मदत व पुनर्वसन हे खातं जे आहे ते माणिकराव कोकाटेंकडे येऊ शकतं अशी देखील माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे विरोधकांकडनं टीका केली जाते. विरोधकांनी याबद्दल असं म्हटलेलं आहे की माणिकराव कोकाटेंना खातंच देऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. वारंवार वादग्रस्त वक्तव्य ते करतात. शिवाय त्यांचा रम्मी खेळतानाचा म्हणजे ऐन अधिवेशनाच्या कालावधीत सभागृहात रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ पुढे आल्यामुळे त्या विषयाला देऊन देखील सरकारवरती मोठी टीका होताना दिसते. आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आहेत किंवा त्या योजना राबवल्या जात आहेत. पण या अशा वक्तव्यांमुळे सरकारचं केलेलं काम झाकोळलं जातंय अशी भावना देखील
भावना देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली होती.